व्हेरी गुड ये बात हा मस्त मस्त चालो 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 जोरात 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 असं आहे की नाही ओके माहेरचा आहेर बघूया हा कुठला माहेरचा आहेर गायचं नाही मी लोखंडेचा आहे. लोखंडेंचा आहे लोखंडेंचा कोण आहे स्पंदन. स्पंद अच्छा लोखंडेंचा स्पंदन आहेस तू हा इथे काय करतोयस मी विचार करतोय कसला विचार करतोय त्यांना सगळ्यांना हरवायला. मोठा विचार करतोय नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात त्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा. कसं असतं माहिती आहे ना की प्रत्येक आईबाबांना आपल्या लेकरांसाठी कष्ट करत असतात कारण ते विचार करत असतात की आपल्या लेकरांना आपल्या मुलांना सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत ज्या त्यांना त्यांच्या लहानपणात त्यांच्या बालपणात मिळाल्या नव्हत्या आणि त्यासाठी ते दिवस रात्र कष्ट करत असतात. पण एक सांगू का ह्या सगळ्यामध्ये ना एक गोष्ट मात्र राहते आणि ती म्हणजे वेळ जी वेळ आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिली होती. त्यासाठी आपण सुरू केलंय आपला हा कार्यक्रम ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा आणि त्यासाठी आपण आले आहोत मुंबईतील गिरगाव येथे. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया. ये बात है ताली दे दे. कसा आहेस बरं आहे. नाव काय बरं तुझं रतन मंगेश गांधी. रतन आई जास्त आवडते की बाबा बाबा. अरे आई बाजूले हा आई तू बाबांचं नाव घेतलंस आता काय खरं नाहीये आता पण 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 का आपण बाबा का जास्त आवडतात कारण ते दुबईला राहतात. बाबा का आवडतात तर दुबईला राहतात म्हणजे लांब असतात म्हणून हा, म्हणून आवडतात. हा. मिस करतोयस बाबा ना हो किती मिस करतोयस मीडियम. खोडकर मुलगा स्पंदन लोखंडेंचा स्पंदन. स्पंदन रमेश लोखंडे. अच्छा स्पंदन रमेश लोखंडे ओके ओके बाबांचं नाव रमेश आहे ओके कितवीला आहेस तू बाळा अरे माझं नाव आहे तेच. रमेश हा स्पंदन कोणाचं नाव आहे स्पंदन माझं शेते. स्पंदन तुझं नाव आहे रमेश पण तुझं नाव आहे हा रमेश पण तुझं नाव आहे बाबांची तू कितवीला आहेस तू 5-7वीला. कितवीला आहेस तू 5वीला 5वीला आहे की 7वीला आहे 5वीला हा जुने केजीला. तिला खरं काय ते सांग कितवीला आहेस 5वीला आहेस 7वीला आहेस की ज्युनियर केजीला आहे हा मी बघते तू ना आल्यापासून तू माझी माझी मस्करी करतोयस तो हा तेव्हा माझी मस्करी करशील नाही करशील माझी मस्करी नाही. अरे कर ना का मला लय आवडते मस्त मस्त खूप छान व्हेरी गुड हा असंच राहायचं छान. आणि आता आपण सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे इडली वडा सांबार. इडली वडा सांबार. असं खेळाचं नाव आहे. हा खेळाचं नाव काय इडली वडा सांबार. इडली वडा वडा सांबार. सांबर. पाकू 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 काकू 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 कोण काकू. इडली वडा सांबर पपू पपू. क्या बात आहे व्हेरी गुड. हा खेळाचं नाव कळलेलं आहे सगळ्यांना ओके. आता हा खेळ काय मी सांगतो हा खेळ तुमची आई खेळणार आहे ओके. इडली म्हटल्यानंतर काय करायचंय इडली म्हटलं ना की हे असं करायचंय एक हात वरती एक हात खालती इडली हा वडा आणि सांबार यस सांबार यस सांबार हा इडली वडा सांबार वडा अरे सगळं मिक्स झालं आहे ना इडली वडा
ताई वडा असा आहे, तुझा वडा असा झालाय. त्याच्यामुळे तू बाद झालीस, पण ताई तुमची जोडी पण बाद झालेली आहे. त्याच्यामुळे तुला आणि माझ्या या भाच्याला असं जाऊ देणार नाही. सन मराठीकडून तुला भेटत असतो. माझा जो भाचा आहे इथे ये. भाच्या इकडे ये. तुला मामाच्या खजिन्यामधनं जे काय हवं आहे ते सगळं मिळणार आहे. हां, पण ते कसं माहिती आहे का, एक बॉक्स देणार आहे, त्यातून चिठ्ठी उचलायची. त्या चिठ्ठीमध्ये जो कुठला खेळ असेल तो तू घेऊन जायचा आहे. ओके, रेडी? अरे बापरे, साप शिडी मिळालेली एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि अशा पद्धतीने एक जोडी बाद झालेली आहे आणि 5 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. दुसऱ्या खेळाकडे जाण्या अगोदर मी माझ्या ताईंसोबत काही गप्पा करणार आहे. सगळ्यात आधी मी जाणार आहे या ताईंकडे. ताई, तुझं नाव सांग बरं. धनश्री मंगेश गांधी. धनश्री ताई, माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? जास्त म्हटलं तर माझी आई. आई? येस. का आई का? माझ्या खूप क्लोज होती ती. अच्छा. आत्ता जे काही मी आहे ते सर्व काही माझ्या आईमुळेच आहे. म्हणजे शिकले मी सगळं काही तिच्याकडूनच. माझ्या शिक्षणामध्ये तर तिचा हातभार खूपच आहे. म्हणजे CA पर्यंत तिच्यामुळेच मी झालेली आहे म्हटलं तरी चालेल. तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तिची रिप्लेसमेंट नाहीच या जगात. कधीच मी करू शकत नाही कोणाबरोबरही. सो आय लव्ह हर अ लॉट. मला कल्पना आहे की तू खूप मिस करत असशील आईला. भरपूर. ॲक्च्युली माझ्या ह्या मुलाचं नाव मी आईच्याच नावावरून ठेवलेलं आहे. ती रतन डंबे आणि हा रतन गांधी. सो एव्हरी डे रतन 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 भरपूर वेळा म्हणजे तिचं नाव असतं तोंडात नेहमी. मी त्याला ह्याच्यामध्येच बघते. मला असं वाटतं की तीच परत आलेली आहे ह्याच्या रूपात. हे मला सगळी कल्पना आहे. तू जरी हसत असलीस तरी कुठेतरी डोळे थोडे पाणावलेले आहेत. आणि अर्थातच, कारण आपल्या आईवडिलांची जागा खरंच कोणी घेऊ शकत नाही. शर्मिष्ठाताई, माहेर कुठलं? गिरगाव. माहेर गिरगाव. आणि सासर? गिरगाव. बाजूबाजूलाच राहतो आम्ही, एक बिल्डिंग सोडूनच. लव्ह मॅरेज. येस. है ना, मला बरोबर माहिती आहे मला. बरं, माहेर म्हटल्यानंतर कोण डोळ्यासमोर येतं ताई तुझ्या? सध्या तरी माझे आई वडील सगळ्यात बेस्ट आहेत. ओके. बरं, तुला कुठल्या नावाने हाक करायचा आई बाबा? उजू. उजू? काय का माझं माहेरचं नाव उज्ज्वल आहे. डोळे पाणावले. हो, आई वडिलांसाठी खूप प्रेम आहे माझ्या मुलात. काही गोष्टी झाल्यात अशा की त्याच्यामुळे मला माझ्या आई वडिलांवरती खूप प्राऊड आहे. कारण का माझ्या आयुष्यात खूप ट्रॅजेडी झालेली आहे. म्हणजे मी लग्नाच्या आधी पण माझ्या मिस्टरांना अटॅक आला होता. तर त्याच्यामुळे माझ्या घरातून रेडी नव्हते. माझ्या आईवडिलांना लग्न नाही करायचं तू आता. पण आता मी 8 वर्ष कॉलेजपासून आमच्या दोघांचं प्रेम होतं. अचानक मी त्याला सोडू शकत नाही या गोष्टीमुळे. म्हणून मी त्यांना बोलले नाही, मी केलं तर त्याच्याशीच करणार, नाही तर मी करणार नाही. पण मग एका गोष्टीमुळे आम्हाला असं पाऊल उचलावं लागलं की आम्ही पळून जाऊन लग्न केलं. आम्ही 5 जुलैला पळून जाऊन लग्न केलं. 6 महिने एकमेकांच्या घरी काहीच सांगितलं नाही. जेव्हा माझ्यासाठी मुलं यायला लागली तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला सांगितलं की मी ऑलरेडी लग्न केलं आहे. तेव्हा माझा भाऊ बोलला, आता लग्न केलं तर आपण करून देऊया. आणि आता माझ्या आई वडिलांचा तो बेस्ट जावई आहे. कारण का माझे वडील सारखे आजारी असतात. रात्री अपरात्री कधीही फोन आले तर आम्ही पहिले धावतो आणि त्यांना ॲडमिट करायचं, काय करायचं ते बघतो. कारण का त्यांचं पण बायपास झालं आहे. मला एक विचारायचं आहे की जेव्हा तू घरी सांगितलंस आईला, बाबांना, दादाला तू सांगितलं, भावाला तर सांगितलंस, पण जेव्हा आई बाबांना सांगितलंस तेव्हा त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय होती? म्हणजे तुझ्या जीवनाची तू शिल्पकार आहेस. कारण का तुझा नवऱ्याला ऑलरेडी अटॅक येऊन गेलेला आहे. पुढे जे काय होईल ते तुला निस्तारायचं आहे असं. पण त्यावेळेला हे जेव्हा तू पळून जाऊन लग्न केलंस तेव्हा काय मनात चाललं होतं मला की फक्त एक म्हणजे एका साईडला प्रेम, एका साईडला आई वडिलांवरचं प्रेम, त्यांच्याबरोबरची अटॅचमेंट, आणि एका साईडला 8 वर्ष 9 वर्षाचं प्रेम. काय तुझी मानसिकता चालली? मानसिकता माझी एवढीच होती की त्या टायमाला मला फक्त एवढं माहिती होतं की माझ्या नवऱ्याला मी सपोर्ट करायला पाहिजे. त्याची स्थिती काय आहे काय ते बघण्यात मला महत्त्व नव्हता.
फक्त माझं प्रेम आहे, किती वर्ष राहू देत आम्ही सोबत सुखाने राहू. आणि आता लग्नानंतर किती वर्ष झाले? 14 वर्ष झाली. 14 वर्ष झाली. 2 मुली आहेत मला. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या. वा काय ग. आणि ह्या छान गप्पांनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या दुसऱ्या खेळाला. खेळाचं नाव आहे एक चेंडू झेलूबाई. खेळाचं नाव काय? एक झेंडू झेंडू मारायचा. झेंडू बाराचं. एक चेंडू झेलूबाई. जनवर. हा, एक चेंडू झेलूबाई. एक झेंडू झेंडूबाई. खेळाचं नाव खेळाचं नाव सांग बरं. खेळायचं. खेळाचं नाव काय? एक चेंडू झेलूबाई. एक शेलू झेलूबाई. एक जेलू जेलूबाई हानी टमाई. जेलू जेलू सगळं जेलू जेलू. आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो काय करायचंय. आता तुम्ही बघताय की आपल्या आईंच्या हातामध्ये प्लॅस्टिकचं भांड आहे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर छोटे छोटे चेंडू आहेत. हा, धावत धावत जायचे, एका वेळी एकच चेंडू घ्यायचे. घेतला की आपल्या आईच्या हा भांड्यामध्ये आणून टाकायचे. ओके, हा टायमर आहे. 2 मिनिटाची वेळ आहे. किती मिनिटाची वेळ आहे? 2 मिनिटाची वेळ आहे. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अरे 3 ना म्हटलंय. अरे 3 ना म्हटलं. इथे ये 3 कुठे म्हटले मी? हा, 1 2 3. हा, शाबाश 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 शाबाश. हा, एका वेळी एकच चेंडू. हा, व्हेरी गुड. आता लवकर ये लवकर ये. हा, लवकर. हा लवकर. बॉल ठेवित. वेळ संपलेली आहे. पहिल्यांदा आधी ट्विशापासून सुरुवात करूया. बघूया ट्विशाने किती चेंडू गोळा केलेले आहेत. 1 2 3 24 25. 25. आणि आता आपण हे मोजूया. 1 2 3 28 29. व्हेरी गुड. क्या बात है. 1 2 3 27 28. 29. 1 2 3 15 16 17 18. 18. ओके, हरकत नाही. मस्त. ओके, हा 1 2 2 3 3 20 22 23. ओके, आणि निर्णय तुमच्या समोर आहे. फ्लाइंग डिश. बॅट अँड बॉल. शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर अर्थातच आपण सुरू करणार आहोत आपला अत्यंत महत्त्वाचा भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण 2 पत्र निवडलेली आहेत. तर आपण पत्राचं वाचन करूया. त्याआधी आपण सुरुवात करूया ह्या जोडीपासून. बा, तुझं नाव सांग बरं. मयुरी ज्ञानेश्वर चव्हाण. प्रिय पप्पा, माझं पहिलं पत्र आणि तेही तुम्हाला. माझ्या लाडक्या पप्पांना. किती लाड करता माझे तुम्ही. मी तुमची खूप लाडकी आहे ना पप्पा. तुम्ही न विसरता दररोज कामावरून येताना मला खूप खाऊ आणतात. सुट्टीच्या दिवशी खेळायला घेऊन जाता. तुम्ही माझे ट्रू सेवियर आहात. कारण आई ओरडली की तुम्ही हळूच माझी बाजू घेता, पण माझी चूक पण समजावून सांगतात. तुमची लाडकी मयुरी. आय लव्ह यू पप्पा. खूप गोड लिहिलेस. मला आईशी बोलायचंय.
आज तिने तिच्या बाबांसाठी पत्र लिहिले आहे, तिच्या बाबांच्या भावना तिने या पत्रातून व्यक्त केलेत. तुला कसं वाटते ताई? खूपच छान. आणि तिने जन्मानंतर पहिलं पत्र लिहिलंय. तिचे पप्पा खूपच लाड करतात तिचे. लेख असते ना, लेख ही वडिलांची लाडकीच असते. तुला छान वाटलं ना? खूप छान वाटलं मला. नक्की. खूपच. आता आपण जाऊया या ताईंकडे. शौर्य बेशकाप. शौर्य, कितवीला आहेस? आता 4थीला जाणार. बरं मला सांग, कोणासाठी पत्र लिहिलेस तू? मित्रासाठी. अच्छा, मित्रासाठी लिहिलेस. हा. पत्र वाचूया आपण. हा. वाच बरं. प्रिय अयान, कसा आहे? सरप्राईज ना एकदम. पत्र लिहितो आहे तुला. म्हणजे काय, आपली 4 इयर्सची मैत्री आहे आणि आता सुट्टी पडली आहे स्कूलमध्ये. तू मला नेहमी तुझा डब्बा शेअर करतोस. आपण किती मस्ती करतो, एकदम बेस्ट फ्रेंड सारखं. मला आठवतो की एकदा खेळताना चुकून तू माझ्या पोटावर लाथ मारली आणि ते टीचरनी मला तुझ्या बाजूला बसून दिलं नाही. पण आपली मैत्री तशी सुटली नाही. मला जरा पण वाईट वाटलं नाही. फ्रेंडशिप अशी राहू दे. मिस यू अयान. खरंच खूप छान लिहिलेस पत्र. पण तू जसं त्याच्यामध्ये त्या पत्रात उल्लेख केलायस की त्याची चुकून तुला लाथ लागली आणि मग टीचरने तुम्हाला एकत्र बसून दिलं नाही, मग तेव्हा तू टीचरला सांगितलं नाही? सांगितलं. मग तेव्हा काय बोलले टीचर? टीचर बोलले तरी पण त्याच्या बाजूला नाही बसायचं, अच्छा. कारण की तो क्लासमध्ये खूप मस्ती करतो. अच्छा, तू मस्ती करतो आणि तू नाही करत? तू नाही करत? ती जास्त नाही करत. एकदा तू कॅमेऱ्यात बघून सांग. अयान, यू आर माय बेस्ट फ्रेंड. तू माझा खूप चांगला मित्र आहेस. तू माझा खूप चांगला मित्र आहेस. व्हेरी गुड. मला आईला विचारायचे, पत्र याने वाचलं आणि ते सुद्धा मित्रासाठी याने पत्र लिहिले, कसं वाटलं? खूप छान. म्हणजे मला असं फील झालं की ॲटलिस्ट त्यांनी कोणाचं नाही तर पहिले मित्राचं त्याने हे केलं आहे सगळ्यात आधी, की त्याचा कोणीतरी खास मित्र आहे. आणि सगळ्यात बेस्ट तर हे की त्यांनी मराठीतून पत्र लिहिलं, मराठीतून बोलला आहे. फर्स्ट टाईम म्हणजे त्याचा एकदम खास फ्रेंड आहे काय? हां, त्याचा बेस्ट फ्रेंड आहे. ते खूप खास मित्र आहे. स्कूलमध्ये पण 10 मिनटं 15 मिनटं आधी जाणार तो त्याच्यासाठी, कारण तो व्हॅनने येतो आणि हा स्कूलच्या बाजूलाच राहतो. तर हा त्याच्यासाठी 10 मिनटं आधीच जातो, जेणेकरून त्यांना स्कूलमध्ये टाईम नाही मिळत. मग ते 10 मिनटं आधी जाऊन त्यांची मस्ती वगैरे चालू असते. मैत्री अशीच टिकून राहते मित्रा. व्हेरी गुड. खूप छान वाटलं आणि मला खरंच तुमच्या दोघांशीही बोलून खरंच खूप छान वाटलं. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके. आणि पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे असे कप हातात का घातलेत, की आपल्या या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हा, खेळाचं नाव काय? कपात कप सगळेच कप. तो आता खेळ असा आहे की तुम्ही बघताय हा की ते प्लास्टिकचं भांडण, त्याच्यामध्ये वेगवेगळे बॉल आहेत, वेगवेगळे चेंडू आहेत. ओके. आणि ते त्यांनी समोर रिकामी टप आहे, बास्केट आहे. काय करायचंय आता, हे जे 2 कप आहे त्यातला एका कपामध्ये मुलांनी हात घालायचे आणि एका कपामध्ये आई. हा, म्हणजे आईला दाखवतो. हा, व्हेरी गुड. असं उचलायचंय. हा, हळू 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 हळू. हा, आणि त्या भांड्यात टाकायचं. ओके. रेडी? 1 2 3. हात लावायचा नाही. हा, हात लावायचा नाही दुसरा. ओके, हात दुसरा लावायचा नाही. सावकाश. उचला. पुन्हा आणून ठेव. हा. सावकाश. हा, व्हेरी गुड. हा, हात वरती करायचे. हा,
शेवटची 10 सेकंद. 10. आणि वेळ झालेली आहे निर्णयाची. आणि इथे बघूया कोणी किती चेंडू गोळा केलेले आहेत. 1 2 3 ह्या जोडीने 3 चेंडू गोळा केलेले आहेत. आणि 1 2 3 4 5 6 7 चेंडू या जोडीने गोळा केलेले आहेत. आणि अर्थातच सगळेच्या सगळे चेंडू या जोडीने गोळा केलेले आहेत 2 मिनिटाच्या आतच. त्याच्यामुळे निर्णय तुमच्या समोर आहे. आजची आपली विजेती जोडी आहे सुषमाताई आणि मयुरी यांची एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उपविजेती जोडी ठरलेली आहे रतन आणि धनश्रीताई यांची. आणि आता तो 3ऱ्या क्रमांकाची जोडी ठरलेली आहे त्रिशा आणि शर्मिष्ठाताई यांची. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय इंडक्शन? छान. आता गरज आहे. खूप खूप अभिनंदन तुझं. हां, आणि माझे जे भाचे कंपनी आहेत त्यांना मिळणारे मामाच्या खजिन्यातून त्यांचा आवडता खेळ, पण त्यासाठी चिठ्ठी उचलायची. ओके, हां काढलेली आहे. ओके, आधी बघूया काय लिहिलं आहे. चेस. चेस. हा जा बळा, चेस घे. आणि आजच्या भागाची विजेती आणि धुरंधर जोडी आहे सुषमाताई आणि मयुरी यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई तू हुकुमाची राणी झाली आहेस. आता तुमची धुरंधर जोडी ठरली आहेस. नाही तू हुकुमाची राणी झालेली आहेस. तर सन मराठीकडून तुला मिळतोय तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर म्हणजे मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या. तू तर हुकुमाची राणी झालीस, तसा काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतोय? गिरगावामध्ये जे रस्त्याचे काम चालू आहे, खड्डे वगैरे खूप खोदले आहेत, ते लवकरात लवकर सुरक्षित करावी. कारण की येण्या जाण्याला आणि शाळेत जाण्याच्या बसी पण भरपूर हे होतात, ट्रॅफिक पण भरपूर जाम होते आणि जाण्या येणारी गर्दी पण फार वाढते. त्याच्यामुळे खूपच लोकांचे हाल चाललेत आहेत. म्हणजे बरोबर तुझं म्हणणं बरोबर आहे की सगळे रस्ते वगैरे खोदून ठेवले, त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं. तर ते काम लवकरात लवकर पूर्ण करून सगळं छान व्यवस्थित सुरळीत पुन्हा सुरू करावं. खूपच म्हटले खूपच गर्दी वाढती. नक्कीच, आणि हा तुझा हुकूम नक्कीच पाळतील ताई. ओके धन्यवाद. ओके. आणि आता जी हुकुमाची राजकन्या आहे तिला मिळतोय केक. ओके, आणि आता बघ, ओ हो सुपर वुमन. आणि आता जी विजेती आहे म्हणजे जी राजकन्या आहे तिला काय मिळणार आहे? सायकल. सायकल. ओके, व्हेरी गुड. म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय काळ असतो. आणि मी खूप सुदैव आहे की मला माझ्या या भाचे कंपनीमुळे मला तो काळ पुन्हा एकदा अनुभवता येतोय. तुम्ही सुद्धा त्याचा आनंद घ्या. आणि त्यासाठी भेटूया आपल्या पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.